आणि दीपक कोंडकरचं करायचं काय? आणि शासनाचं करायचं काय? छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विजय, सावित्रीबाई फुलेंचं विजय, अण्णाभाऊ साठेंचं विजय, अहिल्यादेवी होळकरांचं विजय, जय जिजाऊ, जय शिवराय। राह में खतरे भी है मगर ठहरता कौन है, मौत कल आती है आज आ जाए डरता कौन है, तेरे लश्कर के मुकाबिल अकेला हूँ मगर फैसला मैदान में होगा कि मरता कौन है। या शायरी प्रमाणे संभाजी ब्रिगेड उमरगा येथे आक्रमक झाल्याचे दिसून आले। अक्कलकोट येथे झालेल्या संभाजी ब्रिगेडच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील भाजपचा कार्यकर्ता दीपक काटे व त्याच्या साथीदारांनी केलेल्या शाई फेक व धक्काबुक्कीच्या भ्याड हल्ल्याचा उमरगा येथे संभाजी ब्रिगेड व समविचारी संघटना आणि विविध राजकीय पक्षांच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात आला। या पार्श्वभूमीवर मंगळवारी तारीख 15 जुलै 2025 रोजी उमरगा तहसील कार्यालयात तहसीलदार गोविंद येरमे यांना निवेदन देण्यात आले। यावेळी मराठा सेवा संघाचे भूमिपुत्र वाघ, माजी जिल्हा परिषद हरीश डावरे, काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष पीए इनामदार, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राम गायकवाड, संभाजी ब्रिगेड महिला आघाडी तालुकाध्यक्षा शीतल भोसले, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश प्रवक्त्या रेखा सूर्यवंशी, इतिहास अभ्यासक मोहन जाधव, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब पवार आदींनी मनोगते व्यक्त केली। सर्वप्रथम तहसील कार्यालयाच्या मैदानात येत असताना संभाजी ब्रिगेड व समविचारी संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी येत असताना विविध महापुरुषांच्या नावांचा जयघोष करीत घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला। यावेळी उपस्थितांनी प्रवीण गायकवाड यांच्या आक्रमक नेतृत्वाचे जोरदार समर्थन करत हल्लेखोरांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली। त्यांनी स्पष्टपणे नमूद केले की प्रवीण गायकवाड यांच्या कार्यामुळे समाजातील अन्याय, अंधश्रद्धा आणि भोंदूगिरी विरुद्धचा लढा अधिकच धारदार झाला आहे। तर यावेळी बोलताना वक्त्यांनी सांगितले की हल्लेखोरांनी काळी शाई फेकून समाजाच्या विचारांवर आघात करण्याचा भ्याड प्रयत्न केला, मात्र ही काळी शाईच समाज जागृतीची मशाल बनणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। प्रवीण गायकवाड यांनी अन्यायकारक व्यवस्थेविरोधात आक्रमक भूमिका सातत्याने घेतली असून त्यांच्या विचारांचे लाखो युवक प्रेरणा मिळाली आहे। अक्कलकोट येथील हल्ला केवळ त्यांच्यावर नाही तर सत्य, विचार व प्रबोधनावर हल्ला आहे, असे ठाम मत यावेळी व्यक्त करण्यात आले। पुढे बोलताना वक्त्यांनी सांगितले की ही काळी शाई आमच्यासाठी नवे बळ घेऊन आली आहे। संभाजी ब्रिगेडचा आक्रमकपणा हीच आमची ओळख आहे आणि आम्ही प्रवीण गायकवाड यांच्या विचारांसोबत खंबीरपणे उभे आहोत। या हल्ल्याचा बदला संभाजी ब्रिगेड स्टाईलने मुद्द्याला मुद्द्याने व गुद्द्याला गुद्द्याने घेतला जाईल असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। सरकारने व प्रशासनाने तात्काळ हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा संभाजी ब्रिगेड व समविचारी संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील असा इशाराही यावेळी देण्यात आला। या निषेध आंदोलन कार्यक्रमास काँग्रेसचे विजय वाघमारे, अर्जुन बिराजदार, राष्ट्रवादीचे शंतनू सगर, जिजाऊ ब्रिगेडच्या सुनंदाताई माने, श्वेताताई मुगळे, रेखाताई पवार, प्रीतीताई जाधव, टिपू सुलतान ग्रुपचे बाबा कुरेशी, हुसेन तांबोळी, संभाजी ब्रिगेडचे गोविंद सोबाजी, सूरज देशमुख, काशीनाथ पाटील, राजेंद्र माळी, बिभीषण कांबळे, सदानंद कांबळे, इसाक शेख, प्रदीप पाटील, नागेश स्वामी, शिवकांत पतगे, हनुमंत सुरवसे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टल फेसबुक पेज व यूट्यूब चॅनलला फॉलो करा, सबस्क्राइब करा, लाईक शेअर कमेंट करून शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।